जय हरी मंडळी, आज आपण एका स्पेशल ठिकाणी आहोत आणि हे ठिकाण माझ्यासाठी खूपच खास आहे कारण मी लहानपणीपासून इथंच आहे. सगळं शिक्षण वगैरे सगळं माझं इथंच झालं आहे आणि आज माझ्या सोबत इथं ऋषी आहे आणि मोहन आहे. मग जास्त काही रहस्य ठेवत नाही, दाखवूनच देतो की आपण आज कुठं आहे. आज आपण आहेत देवाच्या आळंदीत आणि आपण बसलोय घाटावर. इथं मागे बघू शकता तुम्ही घाट आहे. तिकडे जे लाल दिसते ते खरं मंदिर आहे आणि आज कार्तिकी एकादशी असल्यामुळे खूप सारी गर्दी आहे आणि योगायोगाने आज मी आहे इथे. इथं कीर्तन चालू आहे, आपण तेही बघत आहोत आणि पूर्ण घाट यांनी छान रीतीने सजवला आहे आणि हा मोठा पडदा आहे. कधी कार्यक्रम असतात तेव्हा इथे धार्मिक चित्रपट वगैरे दाखवले जातात. सध्या दाखवतात की नाही माहीत नाही कारण कीर्तन चालू असून दिसत नाही येते. आणि ते लांब जे एक मंदिर दिसते ते ज्ञानेश्वरी हरिपाठ मंदिर आहे. तर पूर्ण तिकडे भिंतीवर कोरलेलं आहे हरिपाठ. आणि हे नदीच्या मधोमध जो दिसत आहे त्याला गरुड स्तंभ म्हणतात. हे अलीकडेच बांधलेलं आहे. माझ्या माझ्या आपण बघू शकता इथं दर्शनासाठी रांग पण लागली. चला बघूया मग अजून काय काय आपल्याला इथं पाहायला मिळते. सगळीकडे एकदम उत्साहाचं आणि भक्तीचं वातावरण आहे. झालं तुझं? सर्व क्षेत्रात स्वीकार आहे. त्याग म्हणजे कोणता त्याग हे समजण्याकरता आपल्याला थोडस विचार सागरामध्ये डायबिटीस नावाचा ह्याचा नाव वैराग्य नाही. जो पदार्थ ऐकूनही
जो पदार्थ उलट मानलेल्या भोगाच्या त्यागाच्या त्यागाच्या इच्छेला वैराग्य म्हणतात असं झालं. बराच विस्तार एक महत्वाचं अनुकूल मानलेल्या. आता आपण मंदिराच्या जवळ चाललेलो आहे. मेन जे माऊलींचं मंदिर आहे तिथं आलेलं आहे. आता बरीच गर्दी आहे, लाईनला तर गर्दी आहे. आपण आता कळसाचं दर्शन घेऊन जाणार आहे. बाहेरूनच दर्शन घेऊया, आतमध्ये जाणं शक्य नाही. जितकं जवळ जाता येईल तितकं जवळ जाऊयात आपण. सुंदर अशी फुलांची सजावट केलेली आहे. विठ्ठल रुक्मिणी कोपऱ्यातून लाव मला भेटत वारकरी संप्रदायामध्ये आजच्या दिवसाला फार महत्व आहे. आजच माऊलींनी संजीवन समाधी असं म्हणतात. देखने और दिलजामी की तमन्ना अर्जी रखते हैं तो टिकट इसका ऊपर में चांस हमें लाठी करने के पहुंचेंगे. टिकट इसका ऊपर में चांस हमें लाठी करने के चलेंगे. जल्दी पहुंचेंगे, जल्दी पहुंचेंगे. दिख रहा है तो जल्दी पहुंचेंगे आप लोग.